जालन्यात अनधिकृत खताच्या तब्बल 1762 बॅग जप्त करण्यात आल्यात। खरीपाच्या तोंडावर कृषी विभागानं मोठी कारवाई केली आहे। जालन्याच्या चंदनजिरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खताची अनधिकृत रिपॅकिंग करण्यासाठी अनधिकृत गोदामातून हा पुरवठा केल्याचं समोर आलंय। अनुदानित रासायनिक खतांची अनधिकृत गोदामात जादा दरानं विक्री करण्याच्या आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशानं साठवणूक केल्याचं उघड झालंय। तर अनुदानित रासायनिक खतांची अनधिकृत गोदामात जादा दरानं विक्री करण्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशानं साठवणूक केल्याचं उघड झालंय। खरीपाच्या तोंडावर खरं तर हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। ब्रेक नंतर नीट पेपरफुटी प्रकरणी खरं तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। मनीषा मांढरे संपूर्ण नीट पेपरफुटी प्रकरण कटकारस्थानातील अत्यंत महत्त्वाची कडी मानली जाते। सीबीआयनं कोर्टात दिलेल्या माहितीनुसार मनीषा मांढरे ही वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचं भाषांतर करण्याचं काम करत होती, त्यामुळे ती मूळ प्रश्नपत्रिकेच्या थेट संबंध तिचा होता। याच अधिकाराचा गैरवापर करत तिने संपूर्ण यंत्रणेचा विश्वासघात केला। मनीषा मांढरे ही या रॅकेटमधील केवळ एक सामान्य सदस्य नसून संपूर्ण कटकारस्थानातील अत्यंत महत्त्वाची कडी होती। मनीषा मांढरे आणि पी.व्ही. कुलकर्णी यांनी एकमेकांशी संगनमत करून प्रश्नपत्रिका पुढे पोहोचवण्याचं काम केलं। मनीषा मांढरेनं तिच्याकडे असलेली मूळ प्रश्नपत्रिका शुभम नावाच्या दुसऱ्या आरोपीकडे दिली आणि त्यानंतर या प्रश्नपत्रिकेचं पुढे वितरण करण्यात आलं। त्यामुळे हे प्रकरण पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट होतंय। या प्रकरणी मनीषा मांढरे हिला न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलेली आहे। रिक्षावर झाड कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय। मुंबईच्या खार पश्चिम मधील लिंकिंग रोडवर हा अपघात घडलेला आहे। दुर्घटनेत जखमी 2 मुलींपैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मुंबईच्या खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवर एका खासगी कंपाऊंड मधील मोठं झाड ऑटो रिक्षावर कोसळून भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत ऑटोमधील 2 तरुणी गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 14 वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा मृत्यू झालाय, तर 21 वर्षीय हर्षिता कुमार हिची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।